आज आहे रविवार. रविवार म्हणले की बघा नॉनव्हेज तर झालंच पाहिजे आमच्या इथं. बरं, बाकीच्यांचं नाही सांगत मी, जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी सांगायले. त्यासाठी म्हणले मच्छी नको, मटण नको, काही नको. ते आणलं मग गावठी कोंबडा, मस्त लगे स्वच्छ धुवून घेतल्या. त्याच्यावर टाकायचं बघा मीठ आणि हळद, कापलेला कांदा. वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. आता चिकनला व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचं. अर्ध्या घंट्यासाठी असं सोडून द्यायचं, म्हणजे चिकनला व्यवस्थित हळद मीठ लागते. अर्धा घंटा झालेला आहे हे बघा. गावठी चिकन म्हणलं ना, पहिले त्याला शिजून घ्यावं लागते. डायरेक्ट शिजत नाही फोडणी दिले तर. त्यासाठी गॅस ऑन करायचा, पातेलं ठेवायचं. मी पातेल्यात बनणार आहे, कुकरमध्ये नाही बनणार. कुकरमध्ये बनवलं की चव येत नाही तेवढी चांगली. पातेलं गरम झालेलं आहे, थोडं तूप टाकायचं. तूप गरम झालेलं आहे. एक तेजपत्ता, खडे मसाले, पूर्ण खडे मसाले आहेत. अद्रक लसणची पेस्ट परतून घ्यायचं. वाळलेली मिरची, कापलेला थोडा कोथिंबीर परतून घ्यायचं. पहिलं तर कलेजी टाकायची बघा, लेट पीस आणि पूर्ण चिकन. गावठी चिकन आहे, गावठी चिकन खायला छान असते बघा. 2 मिनटं झाकण ठेवायचं. 2 मिनटं झालेली आहेत. चिकनला परतून घ्यायचं. खूप दिवस झालं गावठी चिकन खाल्लं नव्हतं, म्हटलं चला आज गावठी चिकनचा बेत बनवूया. झाकण ठेवायचं. चिकनमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी इथं. प्लेट काढायची, गरम पाणी टाकायचं चिकन शिजण्यासाठी. परतून घ्यायचं व्यवस्थित. गावठी चिकन आहे ना, त्याच्यामुळे शिजायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये पातेल्यात म्हणलं तर भरपूर वेळ लागते. आता प्लेट ठेवायची आणि चिकनला शिजू द्यायचं. बघा चिकन शिजलेलं आहे, बघू शकता. छान शिजलेलं आहे चिकन, हे बघा. चिकनला काढून घेते. त्याच पातेल्यामध्ये भाजी बनवायची. पातेलं गरम झालेलं आहे, तूप टाकायचं. तूप गरम झालेलं आहे. अद्रक लसणची पेस्ट टाकायची, परतून घ्यायचं. कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं, परतून घ्यायचं. काळा मसाला, 1 चम्मच लाल तिखट. मसाल्याला छान तेलामध्ये भाजायचं. थोडं मीठ, थोडी हळद, शिजवलेल्या चिकनचं पाणी परतून घ्यायचं. मसाल्यानं तेल सोडलेलं आहे बघा, मसाले छान भाजले तर. शिजवलेलं चिकन टाकायचं. चिकनला परतून घ्यायचं. वरतून असा कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं. बघा सुक्कं चिकन बनलेलं आहे. चिकनला काढून घेते. सुक्कं चिकन बनवून तयार झालेलं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा गावठी सुक्कं चिकन कसं बनलं ते.